मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला व्हिडिओ हा विज्ञान या विषयावर असणार आहे। तसेच पोलीस भरती 2019 हे आता पुढे ढकललेले आहे, त्यामुळे अभ्यासाला खूप वेळ आहे। तर मी आपल्या चॅनलवर दररोज जीकेचे व्हिडिओ अपलोड करत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वनस्पती जमिनीतून नत्र कोणत्या स्वरूपात शोषून घेतात? तर याचं उत्तर आहे नायट्रेट स्वरूपात। प्रश्न दुसरा, सेंट्रल एरिड झोन रिसर्च ही संस्था कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर जोधपूर या ठिकाणी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या आंब्याच्या जातीचा बिनकोळीचा आंबा असा निर्देश करता येईल? तर सिंधू ही बिनकोळीच्या आंब्याची जात आहे। प्रश्न चौथा, बोर्डो मिश्रण या औषधाचा जनक पुढीलपैकी कोण? तर याचं उत्तर आहे मिलारडेट। प्रश्न पाचवा, खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात भुईमुग या पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे? तो गुजरात राज्यामध्ये भुईमुग या पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे। प्रश्न सहावा, पुढीलपैकी कोणती एक जात द्राक्ष या फळाची नाही? तर याचं उत्तर आहे बसराई। प्रश्न 7, पुढीलपैकी कोणत्या फळाचा उपयोग मधुमेहावरील औषध म्हणून केला जातो? तर जांभूळ या फळाचा उपयोग मधुमेहावरील औषध म्हणून केला जातो। प्रश्न 8, संकरित कपाशीचा जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाचा नामोल्लेख केला जातो? तर याचं उत्तर आहे डॉक्टर सी.टी. पटेल। प्रश्न 9, ढेंच्या या हिरवळीच्या खतापासून दर हेक्टरी किती नत्राचे स्थिरीकरण होते? तर याचं उत्तर आहे 130 किलो। प्रश्न 10, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या अन्नधान्य पिकाखाली असते? याचं उत्तर आहे गहू। प्रश्न 11, चंदनाच्या वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढण्यात येते? तर चंदनाच्या वृक्षाच्या खोडाचा गाभा यापासून तेल काढण्यात येते। प्रश्न 12, जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राखण्याचा महत्त्वाचा उपाय खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे पिकांची फेरपालट। प्रश्न 13, भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे सिमला या ठिकाणी। प्रश्न 14, भारतात पहिले कृषी विज्ञान केंद्र कोठे स्थापन झाले? तर भारतात पहिले कृषी विज्ञान केंद्र हे पुदुच्चेरी या ठिकाणी स्थापन झाले। प्रश्न 15, गांडूळ खत निर्मिती व वापर यासाठी पुढीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? तर वर्मी कल्चर ही संज्ञा गांडूळ खत निर्मिती व वापर यासाठी वापरली जाते। प्रश्न 16, भारतीय कृषी अनुसंधान परिषद ने तिच्या सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्ताने कोणता कार्यक्रम नव्याने सुरू केला? तर याचं उत्तर आहे लॅब टू लँड प्रोग्राम। प्रश्न 17, शुगर बेबी ही जात पुढीलपैकी कोणत्या पिकाची आहे? तर याचं उत्तर आहे कलिंगड। प्रश्न 18, भारतातील सर्वात जुना वटवृक्ष खालीलपैकी कोणत्या बागेत आहे? तर भारतातील सर्वात जुना वटवृक्ष हा इंडियन बॉटॅनिकल गार्डन कोलकाता या ठिकाणी आहे। प्रश्न 19, फुलांच्या एकूण जागतिक व्यापारात भारताचा वाटा किती टक्के आहे? तर फुलांच्या एकूण जागतिक व्यापारात भारताचा हा 0.6% वाटा आहे। प्रश्न 20, मध्यवर्ती ॲग्मार्क प्रयोगशाळा कोठे स्थित आहे? तर मध्यवर्ती ॲग्मार्क प्रयोगशाळा ही नागपूर या ठिकाणी स्थित आहे। प्रश्न 21, होल्स्टीन फ्रिजियन या जातीच्या गायीचे मूळ स्थान कोणते? तर याचं उत्तर आहे हॉलंड। प्रश्न 22, पुढीलपैकी कोणते पीक हे वनस्पतीशास्त्रानुसार जमिनीत वाढणारे खोड आहे? तर बटाटा हे जमिनीत वाढणारे खोड आहे। प्रश्न 23,
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? तर आनंद, गुजरात या ठिकाणी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था स्थापन झालेली आहे. प्रश्न 24. भारतात शेतीत सर्वात जास्त वापर खालीलपैकी कोणत्या औषधांचा केला जातो? तर कीटकनाशके यांचा वापर सर्वात जास्त केला जातो. आणि शेवटचा प्रश्न, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर वुमेन इन ॲग्रिकल्चर ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर भुवनेश्वर या ठिकाणी ही संस्था आहे आणि ओरिसा या राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे. तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे प्रश्न होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.